इधर इधर एक संभाजी बेडी बंडल दे. हे काय सांगायला पाहिजे काय तुम्ही आम्हाला? अहो तुम्ही येणार म्हटल्यावर संभाजी बंडल काढून ठेवलेला हाय. एक 120 नवरत्न की माम. अच्छा अच्छा. क्यों दरगाह हो क्या है? क्या मांगा? मनातलं सांगू, जिच्यावर माझं खरं प्रेम आहे ना ती लवकरच माझी व्हावी. आया ख्याल में, मगर बच्चू मामला बहुत टेढ़ा है. हाँ मार गोली यार, मियाँ बीबी राजी तो क्या करेगी वो पाजी. माझं सोड, तू काय मागत होतास? एक अच्छी बीबी मिळावी हेच ना? बीबी वो मामला तुम्हारा. अरे मी माझ्या बहिणीसाठी दुवा मागत होतो, समझे? बहीण? तुला तर बहीण नव्हती ना? नव्हती, पण राखीनं रिश्ता जोडला गेलाय आमच्या भाई बहिणीचा. बिचारी यार बिलकुल कचाट्यात सापडली. तिच्यासाठी जीव तिळतिळ तुटतो ग. कोण आहे ती? आमची धाकटी मालकीण मुक्ता भाभी. काय सांगतोस? हा चल तुला सगळं काय सांगतो. आता गप बसून भागणार नाही. हा पैसे ले बाय चल. बस 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 बस. या बाबूसाहेब. बघा बाबूसाहेब, तुम्हाला चरकात पिळून घेतलेली गाडी कुणाच्या दारासमोर उभी आहे? उर्वशी डान्सिंग पार्टी. कमाल आहे. हो तुम्ही सांगितलेल्या गोष्ट ऐकून डोकं अगदी सुन्न झालंय. हो हे प्रत्यक्ष पाहिलं. आणखीन दाखवतो, चला. कुठं? माडीवर. गाडीचा पुरावा पाहिलात, आता माडीचा पुरावा दाखवतो. तिथं तुम्ही काही बोलायचं नाही, मीच बोलणार. चला चला. नमस्कार. या या ना. बसा बसा. कुठून आला आहात आपण? आम्ही अमरावतीहून आलो. असं का? तुमची कीर्ती फार ऐकली होती, म्हटलं आमच्या भागात तुमचे काही खेळ व्हावेत. किती खेळ घेणार आहात आपण? तरी 10 खेळ घेऊ आम्ही. लांबचा प्रवास आहे, पण तुमची गाडी आहे ना स्वतःची? हो आहे की. दारापुढे उभी आहे ती माझीच गाडी. पण व्यवहार ठरवायला मात्र मालकांना बोलवणार. झोपलेत ते, उठवते त्यांना. कशा लोकांस त्यांची झोप मोड. आम्ही येऊ पुन्हा तासाभराने इकडे. पण चहा तरी घ्याल की नाही? अहो पण आलेच मी. काय? थोडं लोणचं घेऊन ये, नुसता शिरा बरा नाही लागत. बरं. अरे काय फोडलं हिने? जळला मेला तुझं लक्षण. बरणी फोडलीस ते फोडलीस आणि सत्यानाश केला सगळ्या लोणच्याचा. आता हे कोण भरून देणार? तुझी आई का तुझा बाप? ते दळ भद्र काय देणार? दिवाळ सणाचे सुद्धा पैसे दिले नाही. नाश होऊ दे तुझा आणि तुझ्या आई बापाचा. आई साहेब तोंड आवरा. माझ्या आई वडिलांना शिव्या देऊ नका. ते भिकारले नाहीत. तुमच्या करता त्यांनी घरादाराची होळी केली तरी तुमचे हा अजून कमी होत नाही. इतके दिवस ऐकून घेतला पण आता फार झालं. मला उलट उत्तर देतेस? एवढा बळ कुठून आला तुझ्यामध्ये? जपून खबरदार माझ्या मुलीच्या अंगावर हात टाका. बापू. भाऊजी तुम्ही सगळे सण अचानक जा विचारायला. हा झाडवाला देखील घुसला वाटतं तुमच्या बरोबर. नाही आई साहेब,
हा झाडूवाला तुमची सगळी पापच झाडून त्याचा झाड घ्यायला आलाय. शांत हो, नाहीतर लाथा खाऊन जावं लागेल. लाथा खायला नाही, तुमच्या पुण्याची गाथा वाचायला आलोय. यांना घेऊन हा काय तमाशा आरंभ आहे माझ्या घरात? आई साहेब, तमाशा चालवलाय तुम्हीच पहिल्यापासून. लग्न ठरवायला आलो तेव्हा कंबर न मोडणाऱ्या अट्टी घालून भरमसाठ पैसा उकळला. दिवाळ सणाच्या निमित्तानं 70,000ची गाडी मागितली. या बिचाऱ्यांनी आपलं घरदार विकून जी गाडी दिली ती आपल्या ड्युट्या चिरंजीवानी कोणाला दिली माहित आहे? एका नाचणाऱ्या बाजार बसवीला. काय बोलता आहात? आम्ही प्रत्यक्ष पाहून आलोय. कुठे आहेत आपले कुलभूषण? आम्ही आलोय. काय म्हणणं आहे तुमचं? बरं झालं तू आलास. तुझ्याच पराक्रमाचे पोवाडे चाललेत. वहिनी साहेब, यानं सासऱ्याकडून 5,000 रुपये घेऊन त्या सटवीच्या उरावर घातले आणि वर हिला दम दिला होता कुणाला सांगू नको म्हणून. मग कोणी सांगितलं? मी. नमक हराम, लाज नाही वाटत? खाल्ल्या अन्नावर उलटतोस? मासाब जुबान संभालो. नोकरी नकोशी झाली काय रे साल्या? ए साहब, गाली देने का काम नाही. या असल्या हरामची नोकरी पाहिजे कोणाला. माणिसकीला सोडण्यापेक्षा या नोकरीवर लाथ मारतो मी, या चाव्या. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मुक्ता भाभीला बहन मानतो मी. तिचा बाल जरी बाका झाला ना, फिर मेरे जैसा बुरा आदमी कोई नहीं. गेट आउट. विलास, काय म्हणतात हे? ते काय वाटेल ते म्हणतील. एका फडतूस ड्रायव्हरच्या सांगण्यावरून. पुरावा काय आहे? पुरावा? हा पुरावा आधी आपल्या पूज्य मातोश्रीला दाखवतो. वहिनी साहेब, हे बघा, किती चांगल्या भावनेने हे लग्न जुळवलं होतं. यांना सांगितलं होतं सोन्यासारखं स्थळ आहे, हातचं सोडू नका. पण सोनं राहिलं, पितळ मात्र उघडं पडलं तुमचं. विलास, कोण आहे ही बाई? माझी प्रेयसी. डरतो की काय सांगायला? काय हे दादा, लाजेनं मान खाली घालायला लावलीस तू. लाज कसली त्यात? पुरुष आहे मी. वहिनी साहेब, सत्कारच करायला पाहिजे आपल्या सुपुत्राचा. काही बिघडत नाही. श्रीमंतानीच करायचे असतात असे शोक. आता मात्र कळस झाला. बापूसाहेब, तुम्ही घेऊन जा मुक्ता वहिनीला. त्यासाठीच आलोय मी. माझं घर दार गेलं तरी माझी मुलगी मला जड झालेली नाही. चल मुक्ता. थांबा. कुठे घेऊन चाललाय हिला? मला विचारल्याशिवाय. आई साहेब, तुमचा तो अधिकार तुम्ही केव्हाच गमावून बसलाय. चल. विलास, शुंभासारखा काय उभा आहेस? तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या बायकोला घेऊन चालले. थांबव तिला. थांब मुक्ता, न्यायचं नाही तिला. कपे, ती कोणाची बायको नाही का कोणाची सून नाहीये. ती आहे फक्त तिच्या आई वडिलांची मुलगी. आडवे याल ना तर सगळ्यांना रस्त्यावर फडफटत आणीन. तुमच्या घराण्याची अब्रू 4 भिंतीत झाकलेली आहे, तिला तशीच राहू द्या. उघड्यावर आणायचं असेल ना, चला, होऊन जाऊ द्या. आपली पण तयारी आहे. चला हो. याचे परिणाम चांगले होणार नाहीत. बजावून ठेवतो. काय होणार आहे? मेलेलं कोंबडं आगीला भीत नसतं. चला देते काका. काय वहिनी साहेब, कुठल्या थराला नेल्या त्या गोष्टी? आता मुक्ता परत येईल ती एकाच अटीवर. 4 मातब्बर जबाबदार लोकांनी लेखी हमी दिली तरच, नाही तर कधीच. चला बापूसाहेब. चल. पर झाले हे लय वंगाळ झाले. असं व्हाया नको होत. अगं, एका दृष्टीने बरंच झालं बघ. मुक्ता वहिनी आता माहेरच्या तटबंदीत अगदी सुरक्षित राहील. हा, आणि मी ही एनसीसी कॅम्पला जायला मोकळी. नाहीतर माझा जीव उगीच टांगणीला लागला असता. मुक्ता वहिनीला घरी आणायचं असेल तर त्यांना नाक मुठीत धरून शरण जावं लागेल. कुठलं नाकबुट्टीत धरत्यात? टोक धरणारी माणसं आहेत ती. तिसनी अद्दल घडवावी असं लई वाटतंय. बरं, आपल्या हातात काय आहे? ज्योतिताई, वाईस थांबा तिथंच. का हो? आज साबणाचं पाणी घातले फरशीत वया. पाय घसरल, जरा जपून जावा. बर, पण आई कुठे? आंघोळीला गेल्या. तिला म्हणावं मी कॉलेजला गेले. जी, बेतार बेतार. हा, जा. अरे देवा, रे देवा. आई, अरे अरे विलास. अगं आई, काय झालं? अरे
अरे अगो बाई, हे काय? आई साहेब, पाय बसून पडला का वाटतं? अगं फारशीवर साबणाचं पाणी ओतून ठेवलंय. आधी सांगायचं नाही. मला काय माहिती तुम्ही एवढ्या लवकर आंघोळ करून येशील म्हणून. मी बारडी आणायला गेलो तेवढा तुम्ही आलाय. आई साहेब लई लागलं काय? लागलंच नाही, चांगलं कंबर दुखते. पाय पण मुरगाळलाय. चल लवकर जाऊन गरम पाणी घेऊन ये. अगं ऐक, हळूहळू थांब. पाय घसरेल परत. अगं आई, अगं आई अरे काय झालं काय? वहिनी साहेब काय झालं? काय सांगू तुम्हाला? काय झालं काय? सांगते तुम्हाला. त्या गरीब जीवाला मारताना काय वाटलं नाही. हा आता बसा म्हणाव बोंबलत. जरा इकडे आणा बघू काय जरा झालं. हळू हो. ही घ्या, ही बाटली शी चांगली दुखालेली दिसते. पाणी ठेवले, तापल्यावर आणते. हं. थांब थांब थांब. आता कसं वाटतंय? वंस या कळ्या थांबती, पण काळजाला लागलेला त्या कळ्या कशा थांबतील? हो ना, सगळीकडे बभरा झालाय. इतका भयंकर अपमान झाला तुमचा, मुकाट्याने गिळून गप्पा बसणार आहात? गप्पा बसून कसं चालेल? पण काय करावं हेच सुचत नाही. आमचे ग्रह बदलले. असं म्हणून कसं चालेल? चांगला धडा शिकवा त्या हलकट माणसाला. आयुष्यातनं उठले पाहिजेत. विलास, घटस्फोट दे बायकोला बसू दे बोंबलत. अहो घटस्फोट म्हटलं की कोर्ट कचेऱ्या आल्याच की. नाही ते बाहेर पडायचं. तशात ती आता बाळंतीण होणार. घटस्फोट देऊन दुसरं लग्न करायचं म्हणजे आणखी अवघड होणार. ओहो, मोठी खोड चूक झाली. भोसल्यांची मुलगी गेली असती तर हे भोग वाट्याला आले नसते. काय करावं?